आज गेलोय गावाकडे पिटकीश्वरला. हे आमचा बबड्या आणि इकडे माझी आई. लय साधी भुळी आहे बर का, पण लय माया लावते माझ्यावरती. म्हणून आईला मी एक गिफ्ट घेऊन गेलोय. हा काही आईला बोलावलं, आई तिकडे काम करत होती. मग तिला हाक मारून घेतलं. म्हणलं आई तुला गिफ्ट आणलं या. मग आईला वाटलं काय आणलं असेल. मग मी म्हणलं बघ खोलून तूच. मग आई म्हणली चालतंय, मी बघते खोलून. मग आम्ही एका पटांगणात जाऊन बसलूया. हो का, इकडे आता चाललोय पटांगणात. आईला गिफ्ट दिलं या. आता हे गिफ्ट खोलून बघायचं या. आणि हे पलीकडे दिसतात का, ते आमचं तात्या आहेत. तात्या म्हणजे माझं चुलत आहेत. मग आई आमचे गिफ्ट खोलून बघते, बॉक्स काढून बघते. आणि बघा आता गिफ्ट खोलते बर का, वाढवू लागतंय त्याला, चिकट टेप वगैरे लावलंय. आणि मग काय थांबा, खोलून बघितलं आईने. आईला थोडा थोडा अंदाज आलाय. मग आईने बाहेर काढली शिगडी या. माझ्या आईला स्वयंपाक करताना लय धूर लागायचा, म्हणून मी शिगडी नेली बघा चार्जिंग वरची. त्याने धूर कमी होतो. मस्त आपल्या घरी गॅस आहे, पण कसं असतं खेड्यात लोक गॅस जास्त वापरत नाही, ती जपून जपून वापरतात. ती पाहुणं रावळा आल्यावर चहा पुरताच वापरतात ती, म्हणून शान शिगडी दिली या. आपल्या दारातच आंब्याचं झाड आहे. मग त्याचा आंबा काढला. लय गोड आंबा आहे. इळीने चिराय सुरुवात केली. इळीची सवय नाही चिरायची, पण तरी दमादमाने चिरला. आणि त्यात हळद मीठ टाकलं. खरं हळद मीठ टाकून कैरी खाण्यात लय जाम मज्जा या. आणि ही मज्जा फक्त गावाकडेच मिळते बघा. कस काय झालंय, आंब्याचं लोणचं एका मिनिटात तयार, लगेच खाऊन टाकायचं ताज ताज लोणचं. ही माझ्या भावाचं पोरग आहे योगेशचं. त्याचं नाव शिवांश आहे आणि आपल्या बबड्याचं नाव शिवांश आहे. कशी जोडी. पावसाचं वातावरण झालं म्हणून बाहेर वाळाय टाकले ज्वारी पिशव्यातनी भरली आणि उचलून घरात टाकली. म्हणलं पाऊस आला तर पंचायत व्हायची उगाच. मग म्हणलं एवढी ताकद मटण खाल्लेली कुठं जायची, म्हणून पिशवी उचलली बघा दणक्यात आणि टाकल्या घरात सगळ्या पिशव्या. मग काय विषय आहे का. हे आमचा सार्थक. आणि बघा किती अंडे आणले ते बाबू, 2 पिशव्या गच भरून. आणि ही योगेश आपला भाऊ या. मगाचा जे शिवांक होता ना, ते ह्याचाच आहे बघा. नव्या आणलेल्या शिगडीचं उद्घाटन केलं या. म्हणलं कशी चालती बघावं. मग पहिल्यांदा त्यात बटाटी उकडाय टाकली आणि परत बटाटी उकाडली लगेच 15-20 मिनिटातच. आणि परत सुरली बटाटे आणि त्याच्यामध्ये आपण काळी मिरी टाकली या, म्हणजे इंग्रजी त्याला ब्लॅक पेपर म्हणतात ते. आणि परत वरनं त्यात कॉर्नफ्लॉवर टाकायची. आता कॉर्नफ्लॉवर म्हणलं तर तुम्ही किराणा दुकानात गेल्यावर कुठं बी मिळते बघा. कॉर्नफ्लॉवर मागायची. त्यात चांगली वाढूळ कॉर्नफ्लॉवर टाकली. परत थोडासा मैदा टाकायचा 1-2 चमचे. बटाटे किलोभर आहे ते बरं का. आणि परत मॅशरने चांगलं मॅश करून घ्यायचं, म्हणजे चुरून घ्यायचं, वाढूळ चुरायचं. वरनं थोडं मीठ पण टाकायचंय बरं का. आता मी त्यात थोडं मीठ टाकणार आहे. त्यात हो का ही मीठ आहे बघा. आणि चांगला गोळा करून घ्यायचं. गरम आहे म्हणून मॅशरने चुरायचं. परत गार झाल्यावर हाताने असा चांगला गोळा करून घ्यायचा. आणि त्याला वरनं थोडं तेल लावायचं आणि अर्धा तास गोळा तसाच साईडला ठेवून द्यायचा. आणि सोमड्याने बघा शिगडीची पूजा केली या. आणि मग गंध लावला मला बी. आम्ही त्या शिगडीवर कढई ठेवली आणि त्याच्यात तेल वतून मग म्हटलं आता आपण ती करायला सुरुवात करायची. यात बघा तेल वाटायचं, चांगली अर्धीकडे तेल वाटायची. कारण आपल्याला ती गोळ आहेत ना आपल्याला तळायच्यात आहे. परत थोडं थोडं असं उभं लांबकं लाटून. बायको म्हणली मी देते लाटून. म्हणलं बरंच झालं, माझं तर काम सोपंच झालं. मग मग बायकोला मी लाटायला लावलं. बायको काय एक्सपर्टच आहे चपात्या करण्यात. तिने गोल असं सगळे गोळ लाटलं आणि त्याचं काप काढायचं बघा. ही गोळ का नाही, ह्याचं काप काढायचं चाकूनी, म्हणजे मस्त मध्ये उभं लांबकं काप काढायचं आणि हे काप परत तळायचं. पण एक प्रॉब्लेम झालाय, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, तेल लय तापलं होतं. तेल लय तापून द्यायचं नाही, म्हणजे काय होतंय नाहीतर लगेच खराब होतंय. कमी लो फ्लेमला हे आपल्याला तळायचं या. बघा लगेच तेल तापल्यामुळे लगेच तळलं या, म्हणजे आतनं जरा कुरकुरीत होत नाही. म्हणून एक लाकूड बाजूला काढलं म्या. म्हणलं आता एवढं तेल तापलंय तर कसं करावं. मग जाऊ द्या, मला आता पहिला गाणं तर काढू तसाच. वाढदिवसाने मग पोरांनी काय केलं, पहिला गाणं खाल्ला. आता म्हणलं असू द्या पोरांनो, बघू आता पुढच्या वेळेस पुढचा गाणं काढून. मग पुढचा गाण्याला काढू तर पाऊस आला, थोडा थोडा टिपकायला लागला. म्हणून मग बारगजीत घेतलं बघा. मग ही करत तर आम्हाला अंधारच पडला. मग दुसरा गाणं लो फ्लेमला केला, म्हणजे लो फ्लेम म्हणजे कमीच केलं. आणि मग कमी गॅसवर म्हणजे हवा लय कमी ठेवली आणि तेल एकदम कमी तापून दिलं आणि चांगलं शिजलं बघा. हो का, मग आता खाऊन दाखव. कुरुम कुरुम झालंय बरं का. आता तुम्हाला आवाज नाही त्यात येत, पण लय कुरुम कुरुम झालंय. सगळ्यांनी बसून खाल्लं बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या. आणि व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट टाका भावांनो. आणि गुड बाय.